नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माहिती जी आहे ते सर्वप्रथम मिळेल. तर आपण उजनी धरणाची माहिती बघणार आहोत, जी 15 जुलै 2026 रोजी रात्री 8:57 ताजी माहिती आहे. तर आपण उजनीची जी स्थिती आहे ती पाहणार आहोत. तर जलाशयाची स्थिती जी आहे ती एकूण साठवण क्षमता जी आहे 3491.21 दशलक्ष घनमीटर आहे. सध्याचा एकूण साठा जो आहे तो 2606.03 दशलक्ष घनमीटर आहे. तर उपयुक्त पाणी साठा जो आहे तो 803.21 दशलक्ष घनमीटर आहे. तर उपयुक्त पाणी साठ्याची जी टक्केवारी आहे ती 52.94 इतकी आहे. तर जलशयाची पातळी जी आहे ती 495.60 मीटर एवढी आहे. तर पाण्याची आवक व विसर्ग जो आहे तो आपण बघणार आहोत की पाण्याची आवक जी आहे ती 7391.43 क्युसेस एवढी आहे. तर एकूण जमा झालेली आवक 1216.48 दशलक्ष घनमीटर आहे. तर पूर्ण जलपातळी जी आहे गाठण्याची लागणारा जो वेळ आहे, जलपातळीला पूर्ण गाठण्यासाठी जो वेळ असतो तो 108 तास 15 मिनिटे हा एवढा दर्शवलेला आहे. तर जास्तीत जास्त पाणी पातळी जी आहे ती गाठण्यासाठी लागणारा वेळ आपण 119 तास 2 मिनिटे असा MWL अंदाजे आहे. तर सांड्याद्वारे जो विसर्ग आहे तो विसर्ग 0.00 क्युसेस एवढा सध्याचा विसर्ग आहे. तर नदीपात्रात व इतर ठिकाणी जलपातळी जी आहे ती जलपातळी आपण बघणार आहोत. तर उंबर्द नाला जो आहे तो 497.22, तर विसर्ग काही नाही. खेड नाला 497.23, विसर्ग काही नाही. घागरगाव नाला 499.47, विसर्ग काही नाही. भोंबोरा नाला जो आहे तो 497.52, त्याचाही विसर्ग काही नाही. नेरा नरसिंगपूर जो आहे तो 448.20, त्याचाही विसर्ग काही नाही. पंढरपूर 438.77, त्याचा जो विसर्ग आहे तो 20,276.62 क्युसेस एवढा आहे. तर उजनी धरण DS 468.10, तोही काही नाही. मुख्य कालवे व शाखा, मुख्य कालव्याचा जो भीमासेना लिंक कालव्यामधून सध्याची स्थिती कोणतेही विसर्ग नाही. तर सर्व मुख्य शाखा कालवे आहेत तसं बेगपूर, कुरुल, मोहोळ सध्या बंद आहेत. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ते आपण उजनीतून प्रवाह ज्या नदीपात्रांमध्ये किंवा ज्या कालव्यामध्ये सोडण्याच्या संदर्भात आपण सांगितलेली होती. तर अशाच उजनीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.